Welcome friends, welcome to my channel. As already we had a discussion on different types of tense, that already we discussed simple present tense and simple past tense. In this lecture we are going to discuss simple future tense comparative with simple present and simple past tense. First of all, we know about this. Tense means what? एखादी ॲक्शन किंवा एखाद्या वर्बची जी ॲक्ट आहे किंवा वर्बची जी ॲक्शन आहे ती आपण जेव्हा सांगतो तेव्हा ती ॲक्शन ॲक्च्युली केव्हा हॅपन झाली आहे किंवा घडली आहे. फॉर एक्झाम्पल, ती बोलण्याच्या अगोदर किंवा पास्टमध्ये घडलेली किंवा बोलत आहोत तेव्हाच घडते किंवा भविष्यातली आहे म्हणजे पुढे येणाऱ्या काळामध्ये घडणार आहे किंवा त्याबद्दलचं ते प्रिडिक्शन आहे. अशा घटनेला आपण फ्युचर टेन्स म्हणजे भविष्यकाळ असं म्हणतो. त्याचबरोबर इंग्रजीमध्ये या प्रत्येक टेन्सचे प्रत्येकी 4 सब टाईप पडतात. या ठिकाणी आज आपण सिंपल फ्युचर टेन्स कंपॅरेटिव्ह विथ ओनली 2, दॅट मीन्स सिंपल फ्युचर टेन्स. That is what exactly mean by the action which never happened yet. That means it is a future prediction or it will be happen ahead. Okay, or you can say it will be happening ahead or occurrence will be ahead. So let us understand here about, we know about different things related what we have certain subjects, and according to those subject or taking the help of these kind of subject we need to do or we need to tell some sentences. We have some different sentences. आपल्याला आपल्या बोलण्यात, लिहिण्यात, वाचण्यात या सगळ्या गोष्टींमध्ये फ्युचर टेन्स किंवा भविष्य काळाला समजून घेताना इंग्रजीमध्ये काही सर्टन सब्जेक्ट आहेत, त्याला आपण कर्ते म्हणतो. त्या सब्जेक्टच्या अनुषंगाने काही ठराविक वाक्यांचे प्रकार आहेत. त्या वाक्याच्या पॉइंट ऑफ व्ह्यूने हे कसं व्हॅरी होतं हे आपण बघणार आहोत. इन जनरल आपण आतापर्यंतच्या बघितलेल्या स्टडीमध्ये फर्स्ट ऑफ ऑल आपण बघितलं फर्स्ट पर्सन सब्जेक्ट सिंग्युलर नंबर, देन सेकंड पर्सन सब्जेक्ट सिंग्युलर नंबर अँड थर्ड पर्सन सब्जेक्ट हे सिंग्युलर नंबर मध्ये आहेत आणि पुढे प्लुरल नंबर मध्ये. सो लेट मी टेल यू फर्स्ट पर्सन सब्जेक्ट दॅट इज इन आय, सेकंड पर्सन सब्जेक्ट you, and third person subject he, she and it. Then first person subject singular number I, then which is in plural, that is we, then here you or your, then here only the word they which is used as a plural subject for third person सिंग्युलर सब्जेक्ट्स. ओके, तर या सगळ्या सब्जेक्ट्स म्हणजे वाक्यातल्या कर्त्यांची सब्जेक्टची हेल्प घेऊन आपण या ठिकाणी आपल्याकडे असणारी जी वेगवेगळी सेंटेन्सेस आहेत. नाउ लेट अस अंडरस्टँड दीज आर डिफरंट टाइप्स ऑफ सेंटेन्सेस. वी हॅव टू अंडरस्टँड हिअर what are the types and what their types we can convert into simple future tense. How it will occur we know understand here. Now let us first of all do understand about affirmative sentence, that is affirmative sentence in a simple future tense. Then second one is your negative sentence in a simple future tense. Third one is interrogative sentence in simple future tense. Then fourth one, that is negative interrogative sentence in simple future tense. And last one which is WH question in simple future tense. Now let us understand here according to this subject, or you can tell आपण या सगळ्या कर्त्यांची हेल्प घेऊन, मदत घेऊन या वाक्य प्रकारांच्या वाक्यामध्ये सिंपल फ्युचर टेन्स पाहणार आहोत. सो हे पाहण्यासाठी
पूर्ण लेक्चरला तुम्ही पूर्ण लेक्चर पहा, त्याचबरोबर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि पुढील येणाऱ्या नोटिफिकेशन जे की पुढील येणारे लेक्चर्स आहेत त्याचे नोटिफिकेशन्स तुम्हाला मिळतील. आवडलं असेल तर लाईक करा आणि इतरांसोबत शेअर करा. सो लेट अस डिस्कस हिअर affirmative sentence in simple future tense. So first of all we know about simple future tense means subject plus shall oblique will plus V1 plus object. This is our rule. Now here we want to understand आपल्याला काय बघायचंय, या सब्जेक्टचे सगळे व्ह्यूज बघायचे या पॉइंट ऑफ व्ह्यू मध्ये, म्हणजे सिंपल फ्युचर टेन्स मध्ये. मग पहिला सब्जेक्ट आहे आपला आय, दुसरा आहे आपलं वी, तिसरा आहे आपलं यू, देन फोर्थ वन इज आवर ही, देन शी, देन इट, and then after that they. These are our different types of subject, and how it varies according to this. See, understand, we have to, that means we must take here any helping verb from shall or will, any from those, any from both. Which case we can take shall or which case we can take will according to subject. Now after I you can take shall, I shall. We have an action. Which action we are having? We are having different action. Give, go, eat. Here today we take go. Now I shall go to market. I shall go to market. This is your affirmative sentence in simple future tense. Now let us understand regarding we. Same, we shall go to market. Then here you must use we, you will go to market. Then here after that you can take he will, same go to market, then she will go to market, it will go to market, and they will go to market. This is all about simple future tense in affirmative point of view. Now let us understand second type, which is negative sentence. Negative sentence in simple future tense. आता निगेटिव्ह सेंटेन्स सिंपल फ्युचर टेन्सच्या पॉइंट ऑफ व्ह्यूने बघायचे किंवा या काळामध्ये आपल्याला लर्न करायचे. सो आपल्याकडे ऑलरेडी सब्जेक्ट्स आहेत, टाईप आहे वाक्याचा. आता या सिंपल फ्युचर टेन्स पॉइंट ऑफ व्ह्यू म्हणजे या काळामध्ये आपल्याला हे सेंटेन्स स्टडी करायचे. कुठलं? निगेटिव्ह सेंटेन्स. आता निगेटिव्ह सेंटेन्स म्हटलं की आपल्याकडे त्या सेंटेन्समध्ये नकारार्थक किंवा नकारात्मक शब्द येणार आहे. सो लेट अस अंडरस्टँड. आपल्याकडे पहिला ऑलरेडी आहे तसं सब्जेक्ट प्लस तुमचं हेल्पिंग वर्ब, त्याच्यामध्ये शाल किंवा विल आपण घेणार आहोत. देन यू कॅन टेक नॉट, दॅट मीन्स, और यू कॅन टेक ऑल्सो NT form, that is short form of not. Then V1 and then object. Now take the subject. As already we have a subject here, I, we, you, he, she, it, and last one they. These are our different subject. Now take the help of that particular action we are having here. Go, I shall not, or you can take I shan't not go to market. This is your first sentence. Now same you can use here in with subject we. Then here is a subject you. या केस मध्ये यू सब्जेक्ट आल्यामुळे तुम्हाला आपलं वर्ब जे आहे ते इथे विल येणार आहे. यू विल नॉट गो टू मार्केट. दिस इज युअर ऍक्शन. नाउ सेम हियर, he will not go to market, she will not go to market, they will not go to market, and it will not go to market. These are the different types of sentence you can understand and learn here. Now let us understand subject, then take helping verb, then take negative form, then after that V1 is required, and after that object. So this is all about your negative sentence in simple future tense. Now let us understand here we have that particular next type of sentence, which is interrogative sentence. So here already I talked about regarding interrogative sentence.
ही जी प्रश्नार्थक वाक्य असतात याचे दोन प्रकार आहेत, ज्याच्यामध्ये फर्स्ट विच इज एस नो टाईप इंट्रोगेटिव्ह आणि सेकंड वन विच इज WH क्वेश्चन्स. आता या इंट्रोगेटिव्ह मध्ये एस नो टाईप मध्ये पहिलं जे आहे त्यामध्ये आपण काय स्टडी करतोय, जे तुमचं सेंटेन्स या ठिकाणी हेल्पिंग वर्बची मदत घेऊन स्टार्ट होतं आणि तुमचं जे आन्सर किंवा रिस्पॉन्स मिळणार आहे तो येस नो पॉईंट ऑफ व्ह्यू मध्ये मिळतो. नाव लेट अस अंडरस्टँड. आपल्याकडे सब्जेक्ट आहेत, आपण स्ट्रक्चर बघूया. स्ट्रक्चर मध्ये आपलं शाल विल म्हणजेच सहाय्यकारी क्रियापद येणार आहे, शाल विल. देन आफ्टर दॅट शाल विल प्लस युअर सब्जेक्ट, then plus V1, then plus object. This is our structure. Now let me tell you after that question mark is expected or required, you can say. Now let us understand interrogative sentence. So these are our subject. Now here our sentence will start from these type of helping verb. Now let us understand where we can use shall and where we can use will. Only with I and we can use shall. Shall I go to market? Shall I go to market? That is our first question or first sentence. Shall we go to market? Go to market. That is our second sentence. Then will you go to market? That is our next question. And same like he, she, it, and you can use they. All the way around same. This is all about interrogative sentence in simple present tense. That's it. Now here our next type, which is negative interrogative sentence. So keep remember, we already know about that. This is yes no type question and this will start from helping verb. Now here you can take the helping verb shall, then will, then take the negative form not, or you can take nt, then take subject, then plus V1 and then object, subject which is required. Now let us understand. Shall not I go to market? Same like for we, then you can take he or you can take they. So how it will occur? Let us understand. Will not, or you can say won't, or will not he go to market. This is our next sentence. Same like that, we have a he, that particular he already we taken here. Then you, it, and they, then take she. These are our different subject. But before that, you need to take the will, that is the helping verb here, and after that this construction is same like that. अशा पद्धतीने आपण निगेटिव्ह इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स स्टडी केलं. Then we have a next type of sentence, that is WH question in a simple present tense, or you can say WH question. We want to learn that particular point of view is simple future tense. Now take the WH type question. Now take first of all rule here, that is WH word, then take helping verb shall or will, then take your subject, then take V1, and then after that you must take your object and place a question mark. This is our structure here for that particular type of sentence. Now let us understand, we have a different type of subjects here. Now we have a different types of WH words. So let me tell you here different types of WH word. That the word what, why, who, when, where, then which, then whom. These are the different type of WH word. Then how. You can take any from this which is appropriate to ask your question.
We have a action here like go, and these are different subject. Now let us understand. First is our I, that is our subject. Then take the any helping word. Okay. Then you can take how shall I go to market? How shall I go to market? That is our question. Now, same like that, you can take why, that is why shall we go to market? That is our next sentence. Now, take the next, that is when will he go to market? So see, understand like that. You can take the any WH word for your WH question and ask the question according to this subject, and do consider that is our rule. We must be place our sentences according to that rule. Because let me tell you, this is our interrogative sentence. Now let me tell you one more thing regarding that. We have a negative and we have a negative interrogative sentence. While you arrange or make a mistakes in arrangement of words, it change their meanings or it change their sense. How it is, let me tell you. Negative interrogative sentence. I shall not go to market. Sorry, not go to market. Now this is our negative sentence. हे आपलं निगेटिव्ह सेंटेन्स आहे. आणि याच्याच मध्ये निगेटिव्ह इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स बघत असताना आपण कसं होणार आहे, शाल नॉट आय गो टू मार्केट. नाउ हिअर यू विल गेट टू डिफरंट मीनिंग. या केस मध्ये आपल्याला क्वेश्चन मिळतो आणि इथे आपलं हे स्टेटमेंट आहे. आय शॅल नॉट गो टू मार्केट, मी मार्केटला जात नाही. इकडे प्रश्न विचारलेला आहे, मी मार्केटला जाणार नाही का? दॅट मीन्स शॅल नॉट आय गो टू मार्केट, मी मार्केटला नाही जाऊ शकत. क्वेश्चन विचारलेला आहे आणि इथे या केसमध्ये आय शॅल नॉट गो टू मार्केट, मी मार्केटला जात नाही असं सांगितलेलं आहे. इकडे मी मार्केटला का जात नाही किंवा मी मार्केटला जाणार नाहीये का, हो किंवा नाही. दॅट इज लाईक डिफरन्स बिटवीन दिस. सो डू अंडरस्टँड दिस डिफरंट. आणि हा डिफरन्स आपल्याला लर्न करण्यासाठी आपल्याला या पॉइंट ऑफ व्ह्यूने ही सेंटेन्सेस लर्न करणं, त्याचबरोबर ग्रामरचे रूल लर्न करणं गरजेचं असतं. तर तुम्हाला हे लेक्चर आवडलं असेल तर येणाऱ्या पुढील लेक्चरच्या नोटिफिकेशनसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.